नागपूरच्या आमदार निवासातच एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे। आमदार निवासच्या रूम नंबर 320 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली। पीडित मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात होती आणि त्या ज्वेलर्सच्या मालकानेच तिच्यावर हा बलात्कार केल्याचं कळतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, घटना उघडकीस येऊन एक दिवस लोटलाय, आरोपी अटकेत आहेत, पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली। त्या यंत्रणेवर कधी कारवाई होणार आहे? खरं तोच एक अत्यंत चिंताजनक असा विषय आहे की आमदार निवासामध्ये अशा पद्धतीची घटना ही घडू शकते। या आधी पण आमदार निवास काही वर्ष आधी अशा गोष्टींसाठी अत्यंत वाईट असे प्रकार आमदार निवासात जेव्हा सेशन नसतं तेव्हा घडतात। अशा पद्धतीची माहिती ही सतत येत असायची। त्यावेळेला तिथे अनेक वेळेला काही ना काही कारणांनी पोलिसांना जावं लागलं होतं। मात्र मधला काळ जो आहे तेव्हापासून सर्व सुरळीत झालं असं वाटत होतं। मात्र कालच्या घटनेनं परत ही चिंता उपस्थित केलेली आहे। 4 दिवस ही मंडळी तिथेच होती। मात्र यामधला एक महत्वाचा भाग हा आहे की नागपूरचा आमदार निवास जो आहे तो सामान्य लोकांना सुद्धा वर्षाच्या काही महिन्यांसाठी भाड्यानं घेता येतात तिथं खोल्या, आणि त्यामुळे ह्या व्यक्तीनं जो ज्वेलर्सचा मालक आहे मनोज, त्यानं 1000 रुपये प्रति दिवस असा हा जो खोलीचं भाडं आहे ते भाडं देऊन ती खोली घेतल्याचं कळतं। आणि 4 दिवस त्यांनी 4000 रुपये त्या भाड्याचे दिलेले आहेत हे सुद्धा कळतं आहे। त्यामुळे आता मनोज ह्याला तिथं ज्यांनी कोणी राहू दिलं त्याच्या लक्षात आलं नाही का? तिथं हेल्पर्स असतात, तिथे प्रत्येक फ्लोअरवर लोक असतात, या सर्व लोकांना तिथं एका मुलीला कोणीतरी डांबून ठेवलं आहे हे लक्षात आलं नाही का? हा खरं तर प्रश्न आहे। म्हणजे तिथं येणारी मंडळी जी तिथे राहतात त्यांच्या सुरक्षेवर खूपच मोठं हे प्रश्नचिन्ह आहे। एखादं हॉटेल किंवा एखाद्या ठिकाणी सुद्धा जेव्हा अशा प्रकारानं खोली दिल्या जाते त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कोण येत आहे, त्यांची आयडेंटिटी काय आहे, तिथे किती लोक राहतात या सगळ्याची नोंद केल्या जाते आणि त्याबरोबर काही सस्पिशियस आढळलं तर कारवाई केल्या जाते। मात्र अशा पद्धतीचं काहीही या आमदार निवासात झालेलं नाहीये। मनोजच्या व्यतिरिक्त इतर मंडळी ये जा करत होती, सर्रास तिथे राहत होती। त्याच्या बरोबर असलेल्या मुलीचं कुठलंही आयडेंटिटी कार्ड किंवा इतर प्रूफ तिथं देण्यात आलेलं नव्हतं, आणि त्यामुळे हा जो सगळा सावळा गोंधळ आहे यामुळे तिथे कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे। नक्कीच, पण सरिता, प्रश्न हा आहे की त्या जी रूम होती, ज्या रूम मध्ये हा सगळा प्रकार घडला, ती रूम कुठल्या आमदारांच्या नावावर होती? ती रूम कुठल्याही आमदाराच्या नावावर असण्याची प्रथा इथं नागपूरच्या आमदार निवासात नाही। कारण फक्त जे सेशन जेव्हा होतं, इथं हिवाळी अधिवेशन जेव्हा होतं तेव्हाच इथल्या रूम्स अलॉट केल्या जातात। त्यानंतर ह्या सर्व रूम्स मोकळ्या असतात, कोणीही येऊन त्याला भाड्या तत्वावर घेऊ शकतो अशा पद्धतीचा इथला नियम आहे। धन्यवाद सरिता, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उपराजधानीत हा घडलेला सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद, निंदनीय आहे।